देवेंद्र फडणवीस अजित पवार मुंबईकडे रवाना झालेले आहेत। तर एकनाथ शिंदे सध्या आणखीनही दिल्लीतच थांबलेत आणि शिंदेंची खासदारांसोबत बैठक सुरू आहे। श्रीकांत शिंदे यांच्या घरी ही बैठक सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईकडे रवाना झालेत, तर एकनाथ शिंदे सध्या दिल्लीतच असून शिंदेंची त्यांच्या खासदारांसोबत बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस अजित पवार मुंबईकडे रवाना झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे सध्या दिल्लीतच असल्याची माहिती मिळते। शिंदेंची त्यांच्या खासदारांसोबत सध्या बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नक्की नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की शहांसोबतच्या बैठकीतली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। महायुतीत एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जाईल, शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल अशी देखील माहिती मिळते। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री खातं जे आहे ते दिलं जाणार आहे, तर भाजपाकडे महसूल आणि गृह खातं राहणार असल्याची देखील माहिती आता समोर येते। शहांसोबतच्या बैठकीमधली ही आतली माहिती आणि बातमी जी आहे ती आपण सध्या पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईकडे रवाना झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदेंच्या घरी शिंदेंच्या खासदारांची बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय, कारण की या संपूर्ण महायुतीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं देखील माहिती कळते। दिल्लीतली ही महायुतीची महाबैठक आता संपलेली आहे। या बैठकीनंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जवळपास आता निश्चित होत आलंय, परंतु पुढच्या 48 तासांमध्ये भाजपचा नेता नेमका कोण निवडला जातो आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। परंतु सध्या जी काही माहिती समोर येते त्यानुसार भाजपा ही मुख्यमंत्री पदावरती त्यांचा क्लेम जो आहे तो अधिक मानला जातोय। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सध्या मुंबईकडे या बैठकीनंतर रवाना झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे अजूनही दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळते आणि एकनाथ शिंदेंची त्यांच्या खासदारांसोबतची बैठक जी आहे ती आता सुरू झाली आहे। सध्या श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। तर महायुतीच्या बैठकीत काय काय ठरलं ते आपण पाहतो आहोत। शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खातं पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं दिलं जाईल अशी देखील माहिती आता समोर येते। तर भाजपाकडे महसूल आणि गृह खातं राहील अशी देखील माहिती आता समोर येते। तर महायुतीच्या मंत्रिमंडळात ओबीसींना प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी देखील माहिती आता समोर येते। महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाणार आहे अशी देखील माहिती आता समोर येते। श्रीकांत शिंदेंच्या घरी शिंदेंच्या गटाच्या खासदारांची सध्या बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये खासदारांसोबतची बैठक सध्या सुरू आहे। महायुतीच्या बैठकीत नेमकं काय काय ठरलं याची देखील माहिती कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या खासदारांना देऊ शकतात। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सध्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। या बैठकीमधून कुणाच्या हाती काय लागलं ते आपण पाहतो आहोत। अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं त्यांना देण्यात आलेलं आहे। शहांसोबतच्या बैठकीतली ही माहिती आपण पाहतो आहोत। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान राखला जाईल, शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खातं जे आहे ते देण्यात आलंय, तर ओबीसींना प्रतिनिधित्व देखील यामध्ये दिलं जाणार आहे। ओबीसींना प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये दिलं जाईल, तर प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर शिंदे